नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आज आम्ही चाललो आहोत महाडला. आज अचानक आमच्या सगळ्या भावांचा एक प्लॅन झाला, की आपण महाडला जाऊया आणि एक नवीन जागा एक्सप्लोर करूयात. तर ॲक्चुअली माझं शूट होतं संध्याकाळी आणि मला शूटवरून निघायला थोडं लेट झालं. लेट झालं त्याच्यामुळे मी आणि सुजल आम्ही आता मागून चाललो आणि पुढे सगळे लोक म्हणजे सगळी पोरं आपली पुढे पनवेलला आमची वाट पाहतात आणि बिचारे 1-1.5 तास झाले असेल. 1-1.5 तासाच्या वरतीच झाले असतील. आमची वाट पाहतायत. पण भावांसाठी सॉरी बोलतो मी भावांना. पण पोहोचू आम्ही आता एक 5 मिनिटच दाखवत आम्हाला मॅपमध्ये. 5 मिनिटात मी पोहोचतोच आहे. आणि बघूयात आता त्यांचं रिएक्शन काय असेल, कारण की आम्ही लेट पोहोचतोय. आणि आता निघालो तर आहोत आता पनवेलला पोहोचलोय. सकाळी आम्ही किती वाजता पोहोचू आयडिया नाही आम्हाला. पण सकाळी आम्ही पोहोचून थोडा सुमित दादाकडे म्हणजेच बिरवाडीला थोडासा रेस्ट घेऊ. रेस्ट पण आता लेट झालंय तर म्हणजे रेस्ट तर होणार नाही आमची. रेस्ट पण इन पीस होणार आहे. थोडा फ्रेश होऊ आम्ही आणि मग निघू आम्ही आमच्या लोकेशनला जाण्यासाठी आणि ते लोकेशन कुठलं असेल, लोकेशन काय आहे, कुठलं आहे, ते तुम्हाला मी पुढे दाखवतोच. आणि दिवसभरात आम्ही काय-काय एक्सप्लोर करणार आहोत, काय-काय मजा करणार आहोत, पोरं आपली किती धमाल करणार आहेत, तेही तुम्हाला दाखवतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. थांब तू ये थांब. नाही नाही, ये तू लवकर ये. काय नाही भेंडी ये. दिवस सगळ्यांनी आता सगळ्यांनी आता मस्त, मस्त. नारळ फुटलेला आहे. आता आम्ही निघालो आहोत माळला जायला. चला. पहिले विश्वाला गाडी चालवायची होती आणि आता प्रणित दादाला गाडी चालवायची आहे. आता प्रणित दादा गाडी चालवायला लागलाय. सगळ्यांची फाटली आहे. लाईट चालून गेट टाकतोय. आणि ह्याला गेअर दिसत नाही म्हणून लाईटी लावल्या. आम्हाला व्हिडिओसाठी लाईटी नको गेअर साठी लाईटी पाहिजे. सीट बेल्ट तर लावलीच नाहीये. तसं पाऊस पडतोय. सगळं सोडला मी. बाकीचं काय नव्हतं. लाईट घेऊन नको तू लेफ्ट नसतं. बाकीचं भुसडून जाऊ दे. दादा बोलले आम्हाला नाणेवाची बघायची आहे. आता प्रणित दादाचा गाडी चालवून झाली. आता विशाल गाडी चालवतोय आणि आम्हाला नाणेबाजी बघायची. सुमित दादाची झोप उडाली आहे. प्रणित दादाची झोप उडाली आहे. प्रणितमुळे उडाले. पण सुमितची झोप प्रणितमुळे उडाले. नाणेबाजी 5:30 वाजलेत आणि आम्ही आता पोहोचलोय महाडला. महाराजांचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही चाललोय ज्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. जिथे आमचा स्पॉट आहे, हिडन स्पॉट. आता आम्ही तिथेच पहिले आपण चहा मारूया ना. पहिले पहिले आम्ही आता चाय कॉफी मारू जरा करणार. आणि मग चहा बिस्किट पैकी ज्या लोकेशनला आम्ही जाणार आहोत तो लोकेशन तुम्हाला मी दाखवतो आता. कुठला लोकेशन आहे तो. तुम्हाला तो लोकेशन नक्की आवडेल. की खूपच असं सुंदर असं लोकेशन आहे. आणि प्रमोद दादा आपला प्रवास कसा झाला रात्रीचा? प्रवास खूप भारी होता. रोड एकदम भारी खाली आणि एकदम असं सुसाट, एकदम फनी पण होतं. काही असे मध्ये मध्ये अडथळे आले पण आम्ही तरी सुद्धा मात करत शेवटी आम्ही पोहोचलेलो आहे. लवकरच पोहोचण्याचे आमचा प्रयत्न होता. आम्ही पोहोचलेलो आहे तसं टायमामध्येच पोहोचलेलो आहे. पण सुरुवातीलाच आमचं जरा टाइम मॅनेजमेंट जरा डगमगली. पण आता ठीक काही आहे. कारणास्तव आम्हाला स्टार्टिंगचा लॉक करता आला नाही. ठीक आहे, तर जे झालं ते झालं. पण आम्ही आता कसं तरी पोहोचलेलो आहे मांडला आणि आता आम्ही लवकरच Hidden spot. आम्ही आता आतुरतेने वाट बघतोय की कधी आम्ही पोहोचतोय, कधी नाश्ता करणार असं पोट भरून आणि आमच्या ठिकाणी पोहोचणार. असा एक आगळं वेगळं असं एक नवीन काहीतरी असं बघायला भेटणार आहे आम्हाला. त्यामुळे आम्ही खूप असा एक्साइटमेंट आहेत आणि लवकर कधी बसतोय असं झालंय. मगाशी या सीट वरती आमचे 2 बंधू होते. त्यांनी गाडीला हात लावला थोडासा. गाडी चालवली आणि हे मागे जे बसलेत त्यांची झोप उडाली. खूपच असे म्हणजे तो असा डोळ्यासमोरून असा तो दृश्य जात जात नाहीये. पण असे मध्ये मध्ये थोडे आले पाहिजेत तरच आपल्याला समजतं की कोणाच्या हातात गाडी देऊ नये. हे समजतं. तर पण काय ना आलो आपण सुखरूप आलो. आलो. आता आम्ही चाललोय त्या स्पॉटला. आम्हाला मगाशी एक पोरगा बोलला त्या गाडीत कोणतरी वास मारत चल तुमच्या आईला. आणि
मगच आम्हाला या गाडीत तर वास आला नाही. हा. पण हा माणूस जसं इथे परत आला, परत आम्हाला वास आलाय. तुम्हाला सांगतो एसीचा Flow. फ्लो पुढून येतो आणि आम्हाला वासही पुढूनच येतोय. जर नाही, आमच्याकडून नाही, असं तर मागूनच एवढा येते, वास येते, घुमला येते. असता. एवढं तर आहे आम्हाला माहिती. त्याला स्वतःचं ढुंगण दिसत हे नाहीये. मला तर दुसऱ्यांचं ढुंगण दिसतंय. हे काय आहे ते पुढूनच आहे. आमच्याकडे काय नाही बा. आम्ही काय खाल्ले पण नाही. मगाचपासून आमचं वातावरण चांगलं होतं गाडीचा. आता हा. हवा जसा आला पाम्या ते पण त्या गाडीची जायचं वाट तुला. लागली. बंद कर. तर मित्रांनो आम्ही आता मस्त पैकी त्यात गाडी लावलेली आहे आणि आता सगळे वडापाव खायला थांबले स्टॉल जवळ. मला एक वडापाव दाखवतो. विशाल दादा, प्रमोद दादा, प्रणित दादा वडापाव. प्रणित दादा काय खातोय? प्रणित दादा काय खातोय? वडापाव. हे काय भजी पण आहे का? भज्या संपल्या वाटतं. पोरं एवढी काळावर पडली की लगेच सगळं संपलं. नाही काकाने भजी आहे ना एकदम पातळ कापले. हा पण गरम गरम आहे मस्त होतं. भज्या वडापाव पण दाखवतो काकांचे. काकांचे वड्या पण बघून घ्या. कांदा भजी पाहिजे. वडे काढलेत गरम. कांदा भाजी पाहिजे होती ना? कांदा भजी पाहिजे. आपले क्रिकेट पडले की कांदा भाजी आणि थोडा पाऊस पाहिजे होता. नको आता नको पाऊस. थोडी नाश्ता आहे नाही आपल्या पॉइंटला गेलं की पाऊस पाहिजे. वर जायचं अजून. अरे वरती जायचंय. त्या पॉइंटला जर आधी भेटला पाऊस जायला भेटणार नाही. तर येता येता आम्ही भरपूर दुकानं बघितली नाश्त्याची पण काय मिळाली नाही. म्हणजे साडेपाच 6 वाजले बाबा. 6 वाजले. तर सकाळच्या काय दुकानं बंद असतात. लकीली आम्हाला एक वडापाव दिसले काका. सकाळ सकाळ मस्त पैकी वडापाव खातो आता आम्ही. आम्ही आता वडापाव आणि चाय वगैरे केलं, खाल्ला जरा. भजी खाल्ली, वडापाव खाल्ला आणि सकाळ झाली आता मस्त पैकी छान असं वातावरण पण झालंय आणि आता आम्ही आता निघूच आमच्या पहिला जो स्पॉट आहे तिथे जाण्यासाठी. आता सगळ्या पोरांची मी वाट पाहतोय आणि हा काहीतरी बोलवता काय बोलवता तुझ्या कॉन्ट्रोचा सगळा जो हिशोब आहे तो सगळा दादा बघणार असं बोलतोय. दादा म्हणजे माझे सगळे दादाच आहेत ना. मी लहान आहे सगळ्यात. तर मला टेन्शन नाही. जे पाहिजे उचलू शकतो. उलटा याने आमचे पैसे भरले पाहिजे. तिकडे जाऊन आम्हाला दादा लोक बोलले तुला जे आवडेल ते हात ठेवायचा आम्ही खर्च करू बिंदास खर्च करू. तर गाडी कुठं काय नाही पकवतोय. आणि हा माझा सर्वात चांगला दादा. पैसे तर घेणार त्याच्याकडून. हा तर बोलला मला की काय तुला खायचं जे- ते का? हा, बिनधास्त तुझे खा. हात हात ठेव. पैसे कोण देणार पैसे? तोच ज्याच्यावर बोट देणार. ठेवशील ते तुला भेटेल. हा बस बस पैसे ना. कोण दादा देणार? व्हिडिओ मध्ये पैसे लिहिलेलं दादा आहे. देईल. पैसे दादा दादा देईल. देईल बघू दादा नको. दादा प्रमोद दादा. पैसे प्रतीक दादा देणार. दादा एक टेन्शन नको घेऊ. मी आहे ना. का तुला काय पाहिजे ते का? तर guys, आज तुम्ही पुढं एकदम मजेत आहे. जे आवडणार ते लगेच घेणार बस. आवडली लगेच बुक लगेच नावर. आता हटवलं की माझी खारी पाहिजे टोस्ट पाहिजे खारी पाहिजे. घेतलाच नाही जरा ते बस. हा व्हेज मसाला राईस आहे व्हेज. त्याला खायला पाठवलंय. ते डबा अर्ध मीच केलाय. तिच्या मम्मीने प्रेमाने बनवून दिलेला प्रेमाचा भात मी खाल्लाय. पण याच्यामध्ये कॉर्न कुठून आले? आणि मला असं व्हेज होतं तर मग याच्यामध्ये भुर्जीचे असे काहीतरी मला ही दिसतंय. पण याच्यामध्ये चमचा खूप चांगला भुर्जी आणि पनीर मिक्स आहे. भुर्जी पनीर आणि मका पण आहे मका. मका पण आहे. हे इथं कांद्या कली असतो तो आहे. पेटा पेटा. हा. आणि हा राईस कुठचा होता माहित नाही. पण याच्यामध्ये कॉर्न पण आहे. मुंडेना बोलू मुंडेना. पुढे पुढे कोण कोण चला 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 निघूया. माऊली, चला. चला रामकृष्ण आली आपल्या हरी. गाडीत. सुप्रभात सुप्रभात सुप्रभात. सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला मित्रांनो आता आपण निघूयात पहिल्या स्पॉटला जाण्यासाठी. गाडी चालली. आम्ही आमच्या पहिल्या लोकेशनला तर जातोच आहोत पण जाता जाता आम्हाला एक मस्त पैकी एक स्पॉट दिसला आणि दाखवतो तुम्हाला हे बघा. मागे पाहू शकता तुम्ही मस्त पैकी हिरवं झालेलं आहे सगळीकडे. वातावरण पण सुंदर आहे. अजून सूर्य उगवला नाहीये. आता इथून सूर्य उगवेल पण हे जे वातावरण आहे हे जे बघण्यासारखे दृश्य आहे हे बघू शकता तुम्ही. कसं वाटतंय? भारी ना स्पॉट. एकदम सकाळ अशी जर झाली ना रोज हा फुल फ्रेश. खूप आता फ्रेश वाटतं. अजून आम्ही फ्रेश झालो नाही पण फ्रेश वातावरणामुळे निसर्गामुळे आम्हाला खूप फ्रेश वाटतंय. थोडं मला दुसरी गाडी पण आपल्या आली आता. प्रमोद दादा कसं वाटतंय? कसं वाटतंय? छान वाटतंय पण केमिकलचा वास खूप आहे इकडे. आणि तुम्ही बघा ना छोटावाला रिसॉर्ट आहे. हो हो छोटा रिसॉर्ट आहे. आपलंच आहे. बाकी काय नाही. हे हा इकडे फार्म हाऊस बांधलाय.
तिथं ते रिसॉर्ट बांधलं आपलंच आहे आपलंच आहे सर्व ते त्यांची जागा आहे का आपली? सर्व हे आपलीच जागा आहे हे इथं फार्म हाऊस बांधलं आणि तिथं ते रिसॉर्ट बघू शकता तुम्ही छोटं फ्लाईट वाला नीट दाखव ना तिकडे ते दिसत नाही इथे इथे आहे इथे कुठेतरी. छोटं रिसॉर्ट आहे ठीक आहे स्लाईड बीड आहेत सर्व आपले ते बघ वाघ पण फिरतो ते बघ आणि दादाने गाडी कशी चालवली आता? दादाने गाडी आता आमच्या विशाल दादाने घेतली गाडी त्याच बोलतोय. आता झाले फुल वाघ आले वाघ आले वाघ आले वाघ आले बघू शकतो ना. भेटायला आलो, भेटायला. फोटो काढ आपण सुजली नको तुझी टोपी माझ्याकडे आहे टोपी शुभम मित्रांनो आम्ही आता आमच्या पहिल्या स्पॉटला पोहोचलेलो आहोत आणि आता चालतोच आहे. तुम्हाला एक नजारा दाखवतो. हे बघा. पूर्ण डोंगराकडे पूर्ण धुका झालेले आहेत. आमचे अर्धे गँग पुढे गेली आहे आणि आम्ही चौघ्याच मागे राहिलो आता. कल्पेश दादा, आशिष दादा, मी आणि सुजल. मगाशी आम्ही इथे पोहोचलो या आमच्या फर्स्ट लोकेशनला आणि इथे येऊन आम्हाला कळलं की हा जो स्पॉट आहे तो 30 तारखेपर्यंत बंद करण्यात आलेला आहे. कारण आताच मध्ये पाऊस भरपूर येऊन गेला आणि त्याच्यामुळे हा स्पॉट बंद केला होता. केलेला आहे. पण आमचं असं झालं की आता एवढा लांब आलोय तर बघितल्याशिवाय आम्हाला रिटर्न फिरायचं नव्हतं. म्हणून आम्ही गाड्या लांब लावल्या आणि गपचूप चालत आलो. ते कुठून गेले लोक? आणि मागे बघू शकता खूप सुंदर व्ह्यू आहे. तुम्ही आता हा व्ह्यू बघू शकता. कारण आताच पाऊस पडून गेलाय. पावसाचं मस्त वातावरण आहे. सगळीकडे मस्त हिरवळ झालेली आहे. आणि ते बघा वरती बघा धुकं तर असे चाललेत फ्लो मध्ये. बघायला खूप छान वाटतंय. एकदम क्रेझी सीन आहे ते. मजा येणार आहे. आणि इथे अलाउड तर नाहीये. गावाने आम्हाला अलाउड नाही केलं. आम्ही गपचूप आलोय. एवढ्या लांबून आलोय त्याच्यामुळे म्हटलं आता आलोय तर बघूनच जाऊया. गावात आहेत काही काही लोक आम्ही रस्ता चुकत होतो तर ते 2 लोक आम्हाला भेटले त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही तिथून नाही इथून रस्ता आहे तिथून जावा. त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्ही कुठले गाव वगैरे तर आम्ही सांगितलं पण मदत करणारे आहेत असे. आता ऑलमोस्ट पोहोचलो आम्ही आता. किती कधी आलेलो मी 3-4-5 वर्ष आधी आलो असेल. तुम्ही आले. 4-5 वर्ष आधी मी या स्पॉटला आलो होतो. त्याच्यानंतर येणं झालंच नाही. एकदा एक चान्स होता पण माझे सगळे भाऊ बहीण आले होते. त्यावेळेस मी आलेलो पण आम्हाला पण तेव्हा बंद होतं. त्यावेळेस पण तेव्हा यांना बंद होतं. बंदीच होती तर इथे आम्ही मग येण्यासाठी. तेव्हा इथून आम्ही गेलो 7:30 ला 7 सातसडाला गेले लोक. बट आता तो चान्स आलेला आहे आणि मी 4 वर्षानंतर पुन्हा इथे आलोय. तर बघूयात. आजही बंदच आहे. बट पुढे कसं पुढे काय आम्हाला पाहायला मिळतंय ते तुम्हाला दाखवतो मी आता. इकडे रस्ते कडचं वातावरण एक छोटे पायवाट आहे. ते आता आम्ही पार करून जाणार आहोत. आमचा जो फर्स्ट स्पॉट आहे ते पाहण्यासाठी. मला असं वाटतं आणली पाहिजे होती. मी तेच बोलतो की छत्री आणली पाहिजे ती. खाली गाडी जिथे आम्ही लावली तिथे सगळ्यांनी आम्ही चेंज वगैरे केलं. तिथेच टी शर्ट वगैरे ह्या लोकांनी चेंज केले. मी गेले नाही कारण की मला रात्री वेळच नाही मिळाला. रात्री मी शूट करून आलो आणि अचानक आम्ही पटकन निघालो. त्याच्यामुळे जरा काहीच लवकर झालं असतं तर आम्ही कपडे आता भरायला काय थोडं वेळच नाही झोपलो मिळाला. वगैरे असतो. पण थोडा लवकर पण जर आलो असतो थोडा 1-2 तास झोपलो तरी असतो. रेस्ट मिळाला असता तेवढाच. तर ठीक आहे. अं, हे कुठे गेली पोरं? काय माहिती. पोरं तर आमची गायब झालेली दिसत आहेत. तर बघूया आपली 2 पोरं आहेत की नाही मागे? ते मागचे आहेत ना आता मागे मागच्या आहेत ना बघा. रस्ता दिसतो. रस्ता तर आहे. बोलला तुम्हाला एक 10-15 मिनिटाची छोटीशी ट्रेक आहे त्या स्पॉटला जाण्यासाठी. बट आहे चांगला रस्ता पण एकदम असा खान खराब नाहीये. व्यवस्थितच आहे. गावचा रस्ता जसा असतो तसाच आहे. छोटीशी ट्रेकिंग पण होते. चालणं पण होतं. सकाळ मस्तपैकी फ्रेश वातावरणात. आणि आवाज येतोय. आवाज यायला सुरुवात झाली आहे. आणि ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो तो आता जवळच चाललेला आहे. आनंद गगनात मावेल. सुजल चालतं आता. हे बघा ट्रेकर 100%. हा, ये पण ते सांगते, आता नाहीये. गाईज हे बघा ही जी पायवाट आहे ही थोडीशी पाणी बघ कुठून येईल.
रिस्की आहे कारण की इथून पाणी बघा, इथून इथून येत असणार असं असं खाली जाणार डायरेक्ट खाली. आता धुका पण असं दिसायला लागलेत. हा, कुछ कठीण परिस्थितीत हमको गुजरना पड़ रहा है. आता चालता चालता आम्हाला हा इधर माउंटेन ड्यू चालता चालता आम्हाला इथून तेव्हा आम्ही कसं चाललोय. खाली वाकून या रे. हो, खूप भारी रस्ता आहे. बंद नाही बनवू शकत, झाडं फक्त खाली पडलेत त्याच्यामुळे तो रस्ता तसा झालेला आहे. झाड बरोबर तसं पाडलाय. हा हा बघा, हा झाड आहे ना तसं पडलाय तो खाली, त्याच्यामुळे तो रस्ता ब्लॉक झालेला आहे. ते कदाचित गावाने केलं असेल. गाववाले नाही करू शकत रे एवढं, अरे लोकांनी नको यायला. पावसामुळे हा करू शकतो, जेवढं पावसामुळे पण होऊ शकतं असं. पावसामध्ये पण रिटर्न पण जाण्यासाठी. हे बघा, इथे छोटे 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 असे धबधबे पण आहेत. तर मित्रांनो, ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो आणि जे स्पॉट बघण्यासाठी आम्ही 25 ते 30 मिनिटं ट्रेकिंग केली बाई, पण व्ह्यू ते आज तर आमच्या काहीच नाही समोर त्या आहे trek ला. आणि आम्ही आता पोहोचलोय. आणि हे खूप विशाल आहे आणि खूप बघण्यासारखा स्पॉट आहे. आणि आम्ही आलेलो आहोत नाणेमाचीला. नाणेमाचीचा जो धबधबा आहे तो अतिशय सुंदर आहे आणि बघण्यासारखा आहे. तुम्हाला दाखवत आहे बघा, इथे सूर्य पण आहे. हे बघा, साक्षात सूर्याने पण आम्हाला दर्शन दिलेलं आहे अशा हो. प्रकारे. हा बघा, आता थोडा पाऊस कमी आहे त्याच्यामुळे थोडासा पाणी पण थोडं कमी वाटतंय. बट जेव्हा जास्त पाऊस असतो तेव्हा पूर्ण ओव्हरफ्लो असता, हा पूर्ण इथून खाली जातो. असं वाटतं अजून 2-3 मिनिटाची ट्रेक आहे, परत थोडं चालणं आहेच. असं असं म्हणतो. आणि या दोघांचं काय चालू आहे जन्म पण वाटतं. त्यांचं त्यांनाच माहिती. जन्म पण वाटतं. मित्रांनो, मगाशी आम्ही त्या लोकेशनला होतो आणि आता आम्ही चालत चालत एक 5 मिनिटाची ट्रेक करत आता आम्ही धबधब्याच्या थोड्या जवळ पोहोचलेलो आहोत. आणि हा आणि अं, जवळ पोहोचल्यानंतर जो व्ह्यू बघायला मिळालाय, वाव, सुंदर आहे. तुम्हाला दाखवतो. हे बघा, अविस्मरणीय आता आम्ही या धबधब्याच्या जवळ आलोय आणि खोल बघा किती आहे. लोक पण आलेत बघायला. अविस्मरणीय अविस्मरणीय क्षण आहे हा आहे नाणेमाची. कोण काढतोय? आम्ही आता अजून जवळ आलो आहोत. जे वरून धबधबा पडतो, पाणी पडतो त्याचा आहे. अजून थोडं जवळ आलो आणि सगळे पोरं ते जमलेत, फोटो वगैरे काढतात. हे बघा, हा व्ह्यू बघा. आशिष दादा बघा कुठे बसलाय, बघा आशिष दादा इथे फोटो काढायला बसलाय. आता पोरं इथे चाललंय वरती, इथे पण पोरं फोटो काढतायत. काढतो हे बघा, खूप भारी आहे. हे आहे नाणेमाची. गाईस, वरून जो धबधबा पडतोय त्याचं सगळं पाणी आमच्या अंगावरती येतंय. पाऊस तर नाहीये पण या पाण्याने मी भिजलोय, आम्ही सगळेच आता भिजलोय. पण खरंच खूप बघण्यासारखं दृश्य आहे. गाईस, फोटो काढण्यासाठी बघा काय काय करावं लागतंय. सगळे पोरं चढताय, सगळं फोटोसाठी होतंय हे. चढतो बघा, आता आपण फोटोसाठी चढलाय वरती. आता पोरं सगळे चढले फोटो काढण्यासाठी, आता उतरायचे त्यांचे वांदे झालेत आणि आपण चप्पल फेकतोय. मार मार मार, असं पुढे पुढे करतात, मार. इमर्जन्सी. आता प्रमाण तसा केला उचलायला. उचलून घे. आता तिसरा गाडी आलाय. तिसरा गाडीला खाली उतरवण्यात आला, सफलता आलेली आहे. 90 लेक्स. आता चौथा गाडी आलेला आहे खाली. एक गाडी वरती जाते, एक गाडी खाली येतोय. चला बघा, सीडी शोधतोय खाली उतरायला, काय भेटत नाही त्याला. आला फायनली आला. आता 5व्या गाडी वरती चाललाय. 5व्या गाडीला सीडी देण्यात येईल आलेली आहे. मला लहान असताना चढला होता अंडीवरती. किती टाके होते. आता पाचवा गाडी आता खाली उतरण्यात येत आहे. 5वा गाडी आता सीडी शोधतोय खाली उतरायला.
वाटीचा किस्सा कमी होईल. आणि 6वा गाडी गेल्यावरती आता सगळे शेअर करतात. गेला 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 मित्रांनो, आता 6वा गाडी खाली उतरत आहे. 6वा गाडी प्रयत्न करतोय खाली उतरायला. येतोय, हळूहळू येतोय, शिव्या शोधतोय. 6वा गाडी सक्सेसफुल खाली उतरणार आणि आता 7वा गाडी वरती चढत आहे. 7वा गाडी प्रपर हे चढलेला आहे. आता आपले सगळे पैठण, आपले सगळे कुडचे पोरं एक एक करून आता पाण्यात जातात आणि आता हे पोरं सगळे इथे पोहणार आहेत. आणि हा इथे आता असा मस्त नाणेमाची हा धबधबा, त्या धबधब्याच्या खाली आपण आता इथे पोहणार आहोत. तर प्रमोद दादाने 2रा नंबर लावलेला आहे. काय बघा, पाणी बघा कसं फेकलं जातंय. 1 2 3 बघा, आपली पोरं इथे पोहायला गेलेत. पोरं पोहतात बघा. तर नाणेमाची आमचं फिरून झालं आणि नाणेमाची निघालो आणि आम्हाला सर्वांना खूप भूक लागली होती. सगळे खूप दमले होते. तर त्या जाता आम्हाला हे मिळालं, काय वडापाव एक शॉप मिळाला काकाचा. तिला व्हिडिओ काढायची राहिली कारण की आम्ही सगळे दमलो होतो. तर प्रत्येकाने 2-2 वडापाव मस्त माहिती घेतलेत. भजी घेतले 2 प्लेट आणि काय घेतलं, एक मिसळ टेस्ट केली. तिथून निघालो आणि चटणी मस्त होती, काय बोला. तुम्ही तिकडे गरमच करून होता. म्हणजे त्यांनी गरम गरम जशी ऑर्डर होती तशी गरम दिली आणि जास्त वेळ नाही लावला. आणि म्हणजे ते बोलले की नाही चांगली टेस्ट होते. कधी आलं तारेमाशी तर तिकडे नक्की जा. त्यांचं सह्याद्री काहीतरी सह्याद्री नाव होतं, सह्याद्री लंचरूम टाईप. मी खाऊन गेले, मस्त आहे. तर तिथून निघालो वडापाव खाऊन आणि आम्ही आमचा आता 2रा स्पॉट जवळ आलेलो आहोत. आमचा 2रा स्पॉट आहे तो म्हणजे वालनकुंड. हे बघा, वालनकुंडला आम्ही आता आलेलो आहोत देवीचं दर्शन करायला. हे बघा, सह्याद्रीचा राजा, जाणता राजा. मित्रांनो, वाळंकुंडचं जे पाणी आहे ते बघू शकता तुम्ही. पूर्ण निळं गार पाणी येते. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा नाणेमाचीचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या सर्व मित्रांसोबत ही व्हिडिओ शेअर करा. आणि लवकरच मी 2रा लोकेशन पण एक्सप्लोअर करणार आहे. तर भेटूया पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये.